ओम श्री साईराम. भागवत वाहिनी अध्याय 24. परीक्षिताला शाप. पांडवांची भक्ती आणि दृढ श्रद्धा यांचं वर्णन परीक्षिताने व्यासमुनींकडनं ऐकलं. त्यांच्यावर कृष्णाने केलेल्या अमर्याद कृपेचं वर्णन ऐकून तो रोमांचित झाला. राजा आनंदात इतका बुडून गेला की दिवस रात्रीचंही भान त्याला राहिलं नाही. पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटाने तो जागा झाला. तसंच कोंबडाही मोठ्याने आरवला. पहाटेच्या वेळी प्रजेने देवांना केलेलं प्रभातवंदनही त्याने ऐकलं. महालाभोवतीच्या मंदिरात घंटानाद होत होता. दुसरा दिवस उजाडल्याचं व्यासांच्याही लक्षात आलं. ते म्हणाले, बाळा, मला आता निघालं पाहिजे. प्रवासासाठी लागणारा पाण्याचा कमंडलू उचलून त्यांनी पाया पडत असलेल्या राजाला आशीर्वाद दिला. तो दुःखाने म्हणाला, अरे रे, पहाट लवकर झाली. मला माझ्या आजोबांचं गुणवैभव अजूनही ऐकायचं होतं. त्यांच्या भक्तीची सखोलता आणि कार्यतत्परता पूर्णपणे जाणायची होती. ऐकलेले प्रसंग तो मनात घोळवत होता आणि त्यांच्या वैशिष्ट्याचा आस्वाद घेत होता. तो त्यात इतका गुंतला की राज्यकारभाराकडे वळला नाही. खरं तर त्यात गुंतून पडणं त्याने टाळलं. त्याला एकांत हवा होता. पर्याय म्हणून त्याने अरण्यात मृगयेला जायचं ठरवलं. अरण्य मोहिमेच्या तयारीसाठी त्याने सूचना दिल्या. सर्व काही तयार असल्याची सूचना द्वारपालांनी दिली. शिकारी आणि इतर लोक मोठ्या संख्येने जमले. जड मनाने तो रथाकडे गेला आणि त्यात त्याने स्वतःला झोकून दिलं. आपापल्या आयुधांसह सेवक राजरथाच्या पुढे मागे थांबले. राजाला काही कारणाने वाटलं की एवढे लोक बरोबर नकोत. त्यामुळे त्याने काहींना पुन्हा जायला सांगितलं. निघताना थोडे समूह पुढे निघाले. राजा आता क्रियाशील झाला. तो धनुष्यबाण सिद्ध करून रथातून उतरला. तो प्राण्यांच्या मागे जात असताना थोडे लोकच त्याच्या मागे होते. प्राण्यांचा कळप भीतीने पांगला, कारण शिकारी पाठलाग करत होते. पळणाऱ्या एका प्राण्यावर राजाने नेम धरला आणि त्याच्या मागे वेगाने धावू लागला. आपल्या सेवकांपासून तुटून एकटा असल्याचंही त्याच्या लक्षात आलं नाही. तो खूप लांबपर्यंत गेला, पण त्याला एकाही प्राण्याची शिकार मिळाली नाही. त्याच्या घशाला कोरड पडली. तो खूप थकून गेला होता. त्यामुळे तो पाण्याच्या शोधात होता. सुदैवाने त्याला एक गवताने शाकारलेली पर्णकुटी दिसली. मोठ्या आशेने तो आतमध्ये शिरला. त्याला कोणीच दिसलं नाही. ती जागा रिकामी दिसत होती. त्रासून जाऊन त्याने शक्य तेवढ्या मोठ्याने हाका मारल्या. शुष्क कंठाने तो ओरडला, पाणी, पाणी. त्या पर्णकुटीतून काही उत्तर आलं नाही. तो आत डोकावला तेव्हा त्याला ध्यानमग्न तपस्वी दिसला. तो त्याच्याजवळ जाऊन दुःखाने, महोदय, महोदय असं म्हणाला. पण तो तपस्वी ध्यानात इतका मग्न होता की त्याच्याकडून काही उत्तर आलं नाही. त्यामुळे तहानेने प्रभावित होऊन राजा क्रोधाविष्ट झाला. आश्रमात येऊन आणि तपस्वी भेटूनही तहान भुकेने तो आणखी हताश झाला. त्याच्या अभिमानाला धक्का बसला. तो एका राज्याचा राजा होता आणि तो तपस्वी तर स्वतःमध्येच मग्न होता. राजा त्या तपस्व्यासमोर गेला आणि त्याला हाक मारली. योग्यायोग्य नियमांच्या बाबतीत तो जणू अंध झाला, कारण त्याला क्रोध आवरता आला नाही. त्याचा पाय जमिनीवरच्या एका दोरीवर पडला. तो मेलेला सर्प होता. त्याच्या डोक्यात एक दुष्ट कल्पना आली. दैव फिरलं. त्याने तो सर्प त्या तपस्व्याच्या गळ्याभोवती टाकला. तो तपस्वी पुतळ्यासारखा स्तब्ध होता. कुणाच्या क्रोधाचं त्याला भान नव्हतं. राजाने तो आश्रम सोडला आणि भूक आणि तहान भागवण्यासाठी तो भराभर चालू लागला. पर्णकुटीतून बाहेर पडताना काही मुलांनी त्याला पाहिलं होतं. तो आत का शिरला होता आणि तिथे काय घडलं हे पाहण्यासाठी ती मुलं आत शिरली. कारण तो माणूस अनोळखी होता आणि भरजरी पोशाख केलेला होता. त्यांना तपस्व्याच्या म्हणजे शमीक ऋषींच्या गळ्यात साप दिसला. त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तर तो साप मेलेला होता. त्यांना आश्चर्य वाटलं. हा अत्याचार कोणी केला असावा? आत्ता नुकताच पर्णकुटीतून बाहेर गेलेला माणूस होता, त्यानेच तो केलेला असावा. मग ते शमीक ऋषींचा पुत्र शृंगी याच्याकडे धावत गेले. शृंगी आपल्या मित्रांसह खेळत होता. त्याने मुलांच्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही, कारण त्याला वाटलं की आपल्या पित्याचा अपमान कोणी करू शकणार नाही. तो खेळातच मग्न राहिला. मुलं पुन्हा पुन्हा सांगत राहिली,
आणि त्याने स्वतःच्या डोळ्यांनी वडिलांची दुःखद अवस्था बघावी असं सांगितलं. त्यांच्या सूचनेने शृंगी चकित झाला आणि खरंच तसा प्रसंग घडला असावा अशी भीतीही वाटली. तो पर्णकुटीकडे धावला आणि ती अविश्वसनीय वाटणारी घटना पाहिली. ज्याने त्याच्या आदरणीय वडिलांवर हा अत्याचार केला त्या अपराध्याला शोधायचं असं त्याने ठरवलं. त्याला समजलं की राजवेष असलेली एक व्यक्ती आत गेली होती. सकाळपासून दुसरं कुणीही आलेलं नव्हतं. त्या माणसाचंच हे कृत्य असावं असा निष्कर्ष मुलांनी काढला. मुलांनी सांगितलेल्या दिशेने तो धावला. लांब वर त्याला राजवेषातला माणूस दिसला आणि मग त्याच्या क्रोधाला पारावार राहिला नाही. त्याने ओंजळभर पाणी राजावर टाकलं आणि हळूहळू त्याच्याजवळ जात शापवाणी उच्चारली. ज्या कोणी मृतसर्प माझ्या वडिलांच्या गळ्यात टाकला असेल त्याला 7व्या दिवशी विषारी सर्पदंशानेच मृत्यू येईल. मुलांनी त्याला तसं न करण्याबद्दल विनंती केली, पण त्याने शापवाणी उच्चारलीच. मग तो पुन्हा पर्णकुटीत गेला. कोपऱ्यात जमिनीवर पसरला. क्रोधाने त्याचं मस्तक जळत होतं. अरे रे, मी जिवंत असताना माझ्या वडिलांना असा अपमान सहन करावा लागला. त्यापेक्षा मी मेलो असतो तर बरं झालं असतं. आपल्या वडिलांचा अपमान कोणी करत असताना त्याला अडवू शकत नाही असा मुलगा जिवंत असून काय उपयोग. त्याने स्वतःला खूप दूषणं दिली आणि करुणपणे दैवाला बोल लावला. त्याचे मित्र त्याच्या भोवती बसून त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. अपराध्याला दूषणं देत सांत्वन होऊ न शकणाऱ्या त्या मुलाचं सांत्वन करत होते. दरम्याने शमीक ऋषी त्यांच्या आंतरिक परमानंदातनं बाहेर आले आणि सावधपणाच्या प्रांतात शिरले. त्यांनी डोळे उघडले. त्यांनी गळ्यातून तो मृतसर्प काढून टाकला आणि बाजूला ठेवला. कोपऱ्यात आपला मुलगा रडत बसलेला त्यांनी पाहिला. त्यांनी त्याला जवळ बोलावलं आणि दुःखाचं कारण विचारलं. मुलाकडून त्यांना अनोळखी माणसाची आणि मृतसर्पाची कथा समजली. शमीक हसले आणि म्हणाले, गरीब बिचारा, त्याने हे अज्ञानातनं केलं आणि तू तुझं अज्ञान दाखवलं. त्यासाठी रडून मान अपमान मी मानत नाही. आत्मज्ञान हे माणसाला एखाद्या टोकावरही उभं करू शकतं. स्तुतीने उंचावत नाही आणि निंदेने खाली पडत नाही. कोणी अज्ञानी माणूस असा मूर्खपणाचा खेळ खेळला असेल. तुम्ही अजून लहान मुलं असल्याने तो अपराध फुगवून सांगत असाल. छोट्याशा टेकडीचा दुःखाचा पर्वत करत असाल. उठा आणि खेळायला जा. त्यांनी आपल्या मुलाला मांडीवर बसवलं आणि हळुवारपणे त्याचं मस्तक थोपटलं, म्हणजे तरी त्याचं दुःख कमी होईल. शृंगी वडिलांना म्हणाला, ही खोडी कुणी अडाणी माणसाने काढलेली नाही. हा भयंकर अपराध राजवेष धारण केलेल्या, अहंकाराने उन्मत्त झालेल्या माणसाने केला आहे. हे ऐकल्यावर शमीक ऋषींनी विचारलं, काय म्हणतोस? राजवेषातला माणूस? तू त्याला पाहिलंस का? राजा असा वेड्यासारखा अपमान करेल का? अशी मूर्खपणाची गोष्ट राजाच्या डोक्यात कधी येणार नाही. शृंगीच्या मित्रांनीही आपला आवाज मिसळला. ते म्हणाले, आम्हीसुद्धा त्या अपराधी माणसाला पाहिलं आहे. आचार्य, आम्ही तो मेलेला साप पाहिला आणि शृंगीला इथे बोलवून आणलं. शृंगी इतका रागावला की त्याने कौशिक नदीचं पाणी हातात घेतलं आणि त्या वेगाने जात असलेल्या माणसावर टाकलं. त्याच वेळी मंत्र म्हणून शाप दिला. आजपासून 7व्या दिवशी तो माणूस सर्पदंशाने मरेल ज्याने तो मृत सर्प टाकला. हे ऐकल्यावर शमीक ऋषींना धक्का बसला. त्यांना आपल्या मुलाच्या वर्तनावर क्रोध आला. त्याला त्याने मांडीवरनं ढकलून दिलं. काय, तू शाप दिलास? ऋषीपुत्राने असं वागावं? क्षुल्लक अपराधाला केवढी मोठी शिक्षा. तुझ्या चुकीचं कधीही समर्थन करता येणार नाही. तुझ्या भोवतीच्या सवंगड्यांमध्ये तू शोभा नाहीस, कारण अशी मूर्खपणाची अयोग्य खोडी तू शांतपणे ऐकू शकला नाहीस. अशा मुलाला माझा मुलगा म्हणायची लाज वाटते. असे लहान अपमान ऐकायची तुझ्या मनाची ताकद नाही. अरे रे, तुझ्या पोरकटपणाने सर्व ऋषी तपस्वी यांना काळिमा लागणार. लोक म्हणतील की यांच्यामध्ये प्राथमिक सहनशीलताही नाही. मला तोंड दाखवू नकोस, ते बघणंही गुन्हा आहे. लोकांच्या अपराधासाठी शिक्षा करणं हे राजाचं कर्तव्य आहे. जंगलात एकांतात जाणं नव्हे. जो शाप देतो तो एकांतात नव्हे. आत्मज्ञान त्रैलोक्याच्या मार्गदर्शकाची उपस्थिती प्राप्त करण्याच्या प्रेरणेने सर्व आसक्तीचा त्याग केला. वनात तो कंदमुळं फळं यावर राहिला. आध्यात्मिक प्रगतीला अडथळा आणणारे इंद्रियभोग सोडले. असे दुष्शाप सहनशक्तीच्या अभावातून
आणि अहंकाराच्या तपस्व्याच्या जिभेवर येतात हे विनाशाचं चिन्ह आहे. त्याच्या लोहयुगाच्या पहाटेचं ते चिन्ह आहे, शमीक म्हणाले. अरे रे, केवढ्या पापाचं ओझं तू आज वाढवलंस, ते म्हणाले. शृंगीने केलेल्या कृतीचा दुष्टपणा त्यांनी शृंगी आणि त्याच्या मित्रांना सांगितला. जय साईराम.